आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्याकडून पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलंय। इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा घडवून आणल्यामुळे पाकिस्तानचं कौतुक करण्यात आलंय। खरं नेतृत्व मतभेदापेक्षा समस्या सोडवण्यावर भर देतं चर्चेचं आयोजन केल्यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक श्री श्री रविशंकर यांनी केलंय आणि त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी केलेल्या कौतुकामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। इस्लामाबादमधील इराण अमेरिका चर्चा निष्फळ ठरली तरी पाकिस्तानची बढाई। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दोन्ही देशांचे आभार मानले। चर्चेसाठी विनंती मान्य करून पाकिस्तानात आल्याबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत। शस्त्रसंधी कायम राहावी अशी आमची इच्छा असल्याचं पाकिस्तानने म्हटलेलं आहे। तर शांतता चर्चेसाठी पाकिस्तान कायम प्रयत्न करणार। अमेरिका इराण शस्त्रसंधीचं पालन करतील अशी आशा असल्याचं इशाक डार यांनी म्हटलं। अधिकची माहिती प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, इराण आणि अमेरिकेच्या या संदर्भात ज्या चर्चा सुरू होत्या, युद्धविराम सध्या आहे, मात्र कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी जी चर्चा सुरू होती ती निष्फळ ठरल्यानंतर आता पाकिस्तानच्या बढाया सुरू झालेल्या आहेत। पाकिस्तानने दोन्ही देशांचे आभार मानलेले आहेत। मात्र पाकिस्तानने ज्या पद्धतीने सुरुवातीला काही मुद्द्यावर तरी समाधान होणं अपेक्षित होतं, मात्र एकाही मुद्द्यावरती समाधान झालेलं नाहीये आणि चर्चा निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आता बढाया मारायला सुरुवात केली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शस्त्रसंधी कायम राहावी अशी त्यांची इच्छा आहे। मात्र त्या इच्छा आहेत, प्रत्यक्षात कुठलाही तोडगा यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये हे आहे की एकही मुद्द्यावरती सहमती झाली असं कोणत्याही देशाने, इराण असो किंवा अमेरिका, या दोघांनी म्हटलेलं नाहीये। त्यामुळे ही चर्चा पूर्णपणे निष्फळ झाली। प्रयत्न चांगले होते पाकिस्तानचे, मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही। ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती, माध्यमांवरती प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे, स्वतः पाकिस्तान अफगाणिस्तानवरती हल्ले करत आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे तिकडे, आणि इकडे इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्धविरामाच्या प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। तर पाकिस्तानच्या कथनी आणि करणीमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर फरक दिसतोय आणि त्याच्यासाठी म्हणजे स्वतःपासून सुरुवात करावी लागते। त्यामुळे पाकिस्तानला या सगळ्या संदर्भामध्ये प्रयत्न होते, मात्र यश मिळालं नाही असंच म्हणावं लागेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।